नाही, मी काय पाहिलं नाही बोलतो, मला कल्पना नाहीये. जी चौकशी समिती नेमली राज्य सरकारनं, त्याला क्लीन चिट दिली असेल तर अडचण काय? त्यांना काही आता सगळ्यांना सगळ्या गोष्टी मान्य होतात असं नाहीये. नाही नाही, त्याच्यामध्ये स्वतः मान्य मुख्यमंत्र्यांनी डीजीसीएला सरकारनेच विनंती केली की तात्काळ ह्या सगळ्या प्रकारे चौकशी करा म्हणून. आता मला वाटतं प्राथमिक फाइंडिंग काय आल्या त्याच्यावर आपण काही मत व्यक्त करण्यापेक्षा आता ब्लॅक बॉक्स रिकवर झालेला आहे, त्याच्यात काय रेकॉर्डिंग आलेलं आहे, कारण लास्ट मिनिट जो दोन्ही पायलट मधलं जे संभाषण आहे किंवा त्यांचं किंवा एटीसी झालं संभाषण आहे ते रेकॉर्ड होत असतं. मला वाटतं घाईगर्दीनं काही करण्यापेक्षा एकदा अंतिम माहोल येऊ द्यावा, मग आपण त्याच्यावर, कारण हे काही मंडळी त्याचं विनाकारण काही राजकारण करण्याचा प्रयत्न करते. मात्र ही घटना दुर्दैवी होते. मला वाटतं त्याचं राजकारण कोणी करू नये अशीच माझी सगळ्यांना विनंती आहे. आपण जर लक्षात घेतलं की मागच्या काही वर्षांमध्ये आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी जी गुंतवणूक शेती क्षेत्रात आणलेली आहे ती कधी नव्हे मागच्या अनेक वर्षांमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. शेती उत्पन्न दुप्पट करण्याची त्यांची जी घोषणा होती, तुम्ही जर पाहिलं मागच्या 4-5 वर्षामध्ये की MSP ची जी किंमत आहे ती किती टक्क्याने वाढली, MSP त्यापेक्षा किती टक्क्याने ज्यादा खरेदी केल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा झाला. आपण याचा जर विचार केला तर निश्चितपणे शेतकरी प्रयोगशील आहे. नवीन नवीन संशोधन आत्मसात करण्याची त्यांची शेतकऱ्याची आमच्या क्षमता आहे. हे जे कृषी पर्व आहे हे त्या दृष्टीने जे पाऊल उचललेलं आहे, मला वाटतं आणखीन शेती क्षेत्रातल्या आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख आमच्या शेतकरी बांधवांना होईल याचा मला पूर्ण विश्वास आहे.